नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? अर्पितास किचन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवतोय आगरी कोळी पद्धतीने चिकनचा रस्सा। ही रेसिपी अगदी झटपट 20 मिनिटांमध्ये तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 4 मोठे चमचे तेल टाकून घेत आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 3 मोठ्या आकाराचे चिरलेले कांदे घालत आहे। हे कांदे गोल्डन होईपर्यंत परतून घेऊया। कांदे गोल्डन झाले की त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून घालूया। टोमॅटो थोडा नरम पडला की त्यामध्ये आपण आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची। ही पेस्ट यात चांगली मिक्स करून घ्यायची आणि नंतर यामध्ये मी 2 चमचे हळद आणि 1 चमचे गरम मसाला घालत आहे। त्यानंतर हे मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आणि त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं शिजवून ठेवायचं। या प्रोसेससाठी आपल्याला 2 ते 3 मिनिटं लागतात। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा। तर मंडळी बघू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर याला चांगलं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण चांगलं धुवून स्वच्छ केलेलं चिकन टाकून घेऊया। चिकन टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवर याला मिक्स करत राहूया। 2 ते 3 मिनिटं मिक्स करून झाल्यानंतर याच्यावर एक आपण झाकण ठेवूया आणि त्यामध्ये वाफेवर पाणी ठेवूया। आता 5 मिनिटं झालेली आहेत। आतापर्यंत यामध्ये मी अजिबात पाणी टाकलेलं नाही। बघू शकता वाफेचं पाणी झालेलं आहे। 5 मिनिटांनंतर यामध्ये आम्ही बटाटा घातलेला आहे आणि आता परत झाकण ठेवून वाफेवर शिजत ठेवत आहे। हे तुम्ही 5-5 मिनिटांनी असंच थोडं थोडं पाणी घालून शिजत ठेवायचं आहे। आता मी चेक करत आहे की बटाटा शिजलेला आहे की नाही। बटाटा शिजेपर्यंत आपल्याला पाणी घालत ही प्रोसेस चालूच ठेवायची आहे। आता परत मी 5 मिनिटांनी चेक करत आहे की बटाटा शिजलेला आहे की नाही। या ठिकाणी बटाटा शिजलेला आहे। आता त्यामध्ये मी मसाले घालून घेत आहे। इथे मी 4 मोठे चमचे लाल तिखट घालून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि इथे थोडा मी चिकन मसाला पण घालत आहे। त्यानंतर मी मिक्स करून 5 मिनिटं शिजत ठेवत आहे। मसाला घातल्यानंतर कधीही लगेच गॅस बंद करायची नाही, कारण मसाल्याचा वास जाण्यासाठी 5 मिनिटं तरी शिजत ठेवायची। 5 मिनिटांनंतर यामध्ये मी कोथिंबीर घालून सर्व करत आहे। मंडळी, जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि काही विचारायचे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आणि तुम्हाला यापुढे आपले असेच व्हिडिओ बघायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत बाय बाय, टेक केअर।